जिंतूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीती व संताप। जिंतूर प्रतिनिधी दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी शहरातील कुरेशी मोहल्ल्यात भटक्या कुत्र्यांनी 4 बालकांवर हल्ला केला होता। यामध्ये गंभीर जखमी झालेल्या 9 महिन्याच्या जुनेसा तौफिक कुरेशी या चिमुकलीचा आज दुर्दैवी मृत्यू झाला। जखमी झाल्यानंतर तिला प्रथम जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने परभणी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले होते। त्याचा उपचार परभणी येथील एका खाजगी दवाखान्यात सुरू होता, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। या घटनेने जिंतूर शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण केले असून नगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासावर नियंत्रण आणण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे। नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप जीव गमवावा लागल्याची भावना जनतेतून उमटत आहे। आज जिंतूर शहरात एक दुःखद घटना अशी घडली आहे की मागील 21 तारखेला मागच्या महिन्यामध्ये कुरेशी मोहल्ला परिसरामध्ये भटक्या कुत्र्याने एका 9 महिन्याच्या चिमुकली जुनेशा तौफिक कुरेशी या बालिकेला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळं आज तिचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या घटनेचा आम्ही पहिल्यांदा नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरून भटक्या कुत्र्यांवर योग्य ती कडक कारवाई करून किंवा अशा कुत्र्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी नगरपालिकेने पुढे यावे, अन्यथा आम्ही काँग्रेस पक्षाकडून या संपूर्ण घटनेची आणि या संपूर्ण जे कुत्र्यांमुळे झालेला हे अवदोष आहे हे थांबवण्यासाठी योग्य ते आम्ही मार्ग अवलंबून करणार आहोत आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी नगरपालिकेला भाग पाडणार आहोत। तसेच नगरपालिकेने या लक्षावर गंभीर लक्ष दिले नसले तर आम्ही जनआंदोलनसुद्धा करण्यास मागं पुढं बघणार नाही। तरी माझी नगरपालिका प्रशासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा उपाययोजना करून त्यांना लवकरात लवकर आळा घालण्याचा प्रयत्न करावा।